लोग चालू सन्माननीय आयुक्त साहेब, माननीय श्री मनोज कुमार सूर्यवंशी साहेब, भारतीय प्रशासकीय सेवा यांचं आगमन झालेलं आहे. अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. हात नीचे. उपस्थितांना संबोधित करावं. सन्माननीय आयुक्त महोदय. आज या कार्यक्रमाला उपस्थित माननीय हितेंद्रजी ठाकूर, माननीय आमदार राजनजी नाईक, माननीय क्षितिजी ठाकूर, सर्वांची नावं घेणे शक्य नाही. या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय महानुभाव, सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, महानगरपालिकेचा स्टाफ, अधिकारी आणि कर्मचारी, सर्व पत्रकार आणि वसई आणि विरारच्या बंधू भगिनींनो, नुकताच आपण लोकशाहीचा उत्सव साजरा केला. हा उत्सव वसई विरारकरांनी अतिशय शिस्तबद्धरित्या आणि शांतताप्रियरित्या साजरा केला आणि MMR रिजनमध्ये सगळ्यात जास्त मतदान आपल्या इथे झालं. आता नवनिर्वाचित नगरसेवक आलेले आहेत. 3 तारखेला महापौर पण येतील. प्रशासन आणि नगरसेवक हे दोन्ही मिळून वसई विरारकरांना अतिशय चांगल्या सुविधा, नवनवीन प्रकल्प देतील याबद्दल मी आश्वस्त करतो. नवीन येणारे सर्व नगरसेवक, महापौर यांना प्रशासनाचं पूर्ण सहकार्य राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली वसई विरारचा सर्वांगीण विकास आम्ही करणार आहोत. क्रियेबिन वाचाळता उक्ती या रामदास स्वामींच्या मधून माझा विश्वास आहे. त्यानुसार आम्ही आता एक कृती करू आणि 1 मेला आमचे जे नवे महापौर आहेत ते याच्याबाबत लेखाजोखा वसई विरारच्या जनतेला साजरा करतील. त्यामुळे मी अधिक काही बोलत नाही. सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कार्यक्रम संपन्न हुआ. आगे के लिए आदेश. बस आम्हाला मिळेल का? चॅनलवर आला म्हणजे मिळणार का? नमस्ते.
कशा तुम्ही तुमचा आशीर्वाद अरे म्हणते ते माझ्या मोबाईलमध्ये काढायचं मग तेच तर माझ्या आता तू फोटो काढायला उभी राहिली ना. दादा बाबूला गेली पुढे चला थँक्यू चला बाबू. आता वरती आम्ही ऐकतो की ह्या फ्लोअरवरती होतो चला